बीडच्या कारागृहामध्ये काहीही होऊ शकतं असं सुरेश धस यांनी वक्तव्य केलंय। बीडच्या तुरुंगामध्ये आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते। तुरुंगात आकासाठी स्पेशल फोन आहे असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे। आकासाठी तुरुंगात स्पेशल जेवणही येतं असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे। तुमच्याकडे काही रिक्त जागा आहेत ते म्हणाले माझ्याकडं। रिक्त जागा भरण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अगोदर पाठपुरावा केला नाही का? आणि हे जे आरोपी आहेत काही व्हीआयपी ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत तक्रार होते। टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय, स्वतंत्र जेवणाची थाळी त्यांना पुरवली जाते, अशा प्रकारच्या काही तक्रारी येत आहे। बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना। बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की त्या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे। आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे। मला वाटतं याचे असे इनपुट मिळत असताना जेल मधली डीएसपी काय करते? वाल्मिक कराड जो आहे तो सध्या बीड तुरुंगात आहे। खरं तर बीड जिल्ह्याच्या तुरुंगामध्ये त्याला ठेवणं चुकीचं आहे, कारण बीड जिल्ह्यामध्ये त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट जी आहे ती जेलमध्ये मिळते। बीड जिल्ह्यातून अनेक आम्हाला फोन येतात की वाल्मिक कराडला तिथं फोन देण्यात येतो, अगदी जवळच्या लोकांबरोबर तो व्हिडिओ कॉलवर बोलतो, अशा पद्धतीचे व्हॉट्सअप कॉलवर जी आहे ती माहिती देणारे कॉल येतात। पण वाल्मिक कराड, सुदर्शन गुले आणि त्याच्या टोळीला व्हीआयपी ट्रीटमेंट दुसऱ्या जेलमध्ये देता येणार नाही, म्हणून त्यांना बीड कारागृहातच ठेवण्यात आलेलं आहे। मला वाटतं ज्या जेल प्रशासनाने निष्काळजीपणे हे हाताळलेलं आहे किंवा तिथं घडलेलं आहे, तर जेल प्रशासनाचे जे कोणी प्रमुख बीड जिल्ह्यात असतील त्यांची जी आहे ती तातडीने बदली करावी आणि चांगले अधिकारी तिथं आणावेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।